जय जय रघुवीर समर्थ। प्रकरण 24। शिवथर घळीत वास्तव्य। दासबोधाची रचना। या कालखंडात समर्थ काही काळ शिवथर येथे असलेल्या घळीत म्हणजे एका गुहेत राहिले. जीवनाच्या सगळ्या बाजूंचा त्यांनी परिपूर्ण विचार केला होता. प्रत्येक विषयावर वेळोवेळी चिंतन केलं होतं. पण हे सगळं आपले शिष्य आणि बाकीचे सामान्य लोक यांच्यापर्यंत कसं पोहोचणार? त्यासाठी त्यांनी शिवथर घळीत सतत 10 वर्ष राहून दासबोध हा ग्रंथ लिहिला. शिवथर घळ येथे समर्थांनी सांगितले आणि त्यांचा शिष्य कल्याण याने लिहून घेतले. दासबोधात समर्थांनी अनेक विषय हाताळले आहेत. एखाद्या विषयाबद्दल काही लिहिले नाही असे झालेच नाही. माणसाने जगात कसे राहावे, कसे वागावे, कसे बोलावे, चांगले गुण कोणते, वाईट गुण कोणते, चांगले गुण अंगी कसे बाणवावे, वाईट गुण कसे सोडून द्यावेत याचा विचार सांगितला आहे. इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्य हा वेगळा आहे. मनुष्याला विचार करण्याची आगळी वेगळी क्षमता आहे. दुर्लभ अशा मनुष्य जन्मात माणसाने आपल्या सद्गुणांच्या साहाय्याने स्वतः आनंदाने जीवन जगावे आणि समाजातही आनंद निर्माण करावा. प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे. प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा आदर राखावा. तो जो राखणार नाही त्याला समर्थांनी मूर्ख असे म्हटले आहे. आपली स्तुती करणारा, वाडवडिलांच्या कीर्तीवर संपत्तीवर आपले जीवन घालवणारा, उपकारांची फेड अपकाराने करणारा, काम न करता नुसतीच बडबड करणारा, ज्ञान किंवा सामर्थ्य काहीच नसताना गर्व करणारा, दुसऱ्याला त्रास देण्यात आनंद मानणारा, दुसऱ्याच्या वस्तूची अभिलाषा बाळगणारा, वाईट मार्गाने संपत्ती मिळवणारा, या सर्वांना समर्थांनी मूर्ख असं म्हटलं आहे. नुसते पुस्तकी ज्ञान आहे पण त्याला व्यवहार ज्ञानाची जोड नाही, त्याला समर्थ पढत मूर्ख असे म्हणतात. हे सर्व दुर्गुण टाकून माणसाने चांगले गुण अंगी यावेत यासाठी प्रयत्न करावा. विचारपूर्वक आणि आपल्या मर्यादा लक्षात घेऊन प्रत्येकाने वागावे. दुसऱ्याने हिताचा उपदेश केला तर नाराज होऊ नये. आपल्या बोलण्याप्रमाणे आपले वागणे असावे. कोणी उपकार केले तर उपकाराने त्याची परतफेड करावी. संपत्तीचा गर्व करू नये. आपल्या मोठेपणाच्या पाठीशी परमेश्वराचा आशीर्वाद आहे यात कोणताच कमीपणा वाटू देऊ नये. समाज हा देशाचा घटक आहे. कुटुंब हा समाजाचा घटक आहे. म्हणून कुटुंब हा समाजाचा पाया आहे. ऋषी, मुनी, तापसी, माता पिता, अतिथी या सर्वांच्या विसाव्याचे ठिकाण म्हणजे कुटुंब हे आहे. ही कुटुंबे जितक्या चांगल्या तऱ्हेने चालतील तेवढे समाजाला स्वास्थ्य मिळेल. प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे केले पाहिजे. चांगल्या कपड्यामुळे शरीर जसे सुंदर दिसते त्याप्रमाणे चांगल्या गुणांनी मन चांगले होते. अफजल खानाचा निपात झाल्यावर राजांनी अष्टी, वडगाव, वेळापूर, औदुंबर, कराड, कोल्हापूर, सुपे, विसापूर असे अनेक भाग आपल्या ताब्यात आणले. कोल्हापूर जवळचा पन्हाळा किल्ला जिंकला. कर्नाटकमधील प्रदेशही आपल्या राज्याला जोडला. शिवकल्याण राजाची ही घोडदौड पाहून समर्थ आनंदित झाले. समर्थ राहत असलेल्या शिवथरघळी भोवतालचा सगळा प्रदेश डोंगराळ होता. सखल भागात थोडीफार असणारी शेती सर्वस्वी पावसावर अवलंबून होती. आतापर्यंत शेत पिकू दे अगर न पिकू दे, वतनदार सारा वसूल करणारच. त्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नव्हते. तो दरिद्रीच राहिला होता. समर्थांनी ठरवलं
ही स्थिती सुधारली पाहिजे. शिवरायांना विनंती करून इथल्या 11 गावांचा शेतसारा त्यांनी माफ करवला. समर्थांनी मनाला उपदेश करण्याच्या निमित्ताने सर्वसामान्य माणसालाच उपदेश केला आहे. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परिअंतरी सज्जनानी ववावे. माणसाने अहंकार सोडून द्यावा आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवावा असे समर्थ नेहमीच सांगत. आळसामुळे कोणतेच काम होत नाही. आधी प्रयत्न करावा आणि मग त्याचे यश घ्यावे. केलेले काम कधीच निरुपयोगी ठरत नाही. नेहमी प्रयत्न करणाऱ्याचेच भाग्य उदयाला येते. प्रयत्न न करता नुसतीच बडबड करणारा तो करंटाच होय. समर्थांनी शिवथर घळीत बसून दासबोध हा महान ग्रंथ लिहिला. कल्याण शिष्याने तो लिहून घेतला. समर्थांनी या ग्रंथातच ग्रंथाचे सार सांगितले आहे. साधन, अभ्यास आणि सद्गुरू, सच्छिष्य आणि सच्छास्त्र विचारू, सत्कर्म सद्वासना पारू, पाववी भवाचा, सदुपासना सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम निरंतर. ऐसे हे अवघेची मिळे, तरची विमळ ज्ञान निवळे. नाही तरी या पाषांड संचरे बळे, समुदायी. साधन, अभ्यास, सच्छिष्य, सद्गुरू, सच्छास्त्र विचार, सत्कर्म, सद्वासना, सदुपासना, स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम ही 11 मानवी जीवनमूल्य असून त्यातील एक जरी कमी पडले तरी समाजात पाखंड माजण्याची भीती असते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. प्रकरण 25. शिवराज्याभिषेक. राजकारणाचे फासे उलटे पडले. शिवाजी महाराजांना पुरंदर येथे मोगलांशी तह करावा लागला. इतक्या कष्टाने स्वराज्यात आणलेले किल्ले द्यावे लागले. मिर्झा राजे जयसिंहाने अट घातली होती राजांनी दिल्लीला जाऊन औरंगजेबाला भेटण्याची. ही सहन न होणारी कल्पनाही राजांना मान्य करावी लागली. राजे रात्रंदिवस अस्वस्थ होते. राजांना समर्थांनी शिष्याबरोबर पत्र पाठवून कळवले की तुम्हाला नको तिथे जावं लागेल, नको ते खावं लागेल, मनात नसलेलं बोलावं लागेल. तरीही आपण कष्टी होऊ नका. ही श्रींची इच्छा समजून त्याला सामोरे जा. येईल त्या संकटाला सामोरे जा आणि त्यातून विचारपूर्वक मार्ग काढा. शिष्याने अनोळखी उत्तर प्रांतात जाणाऱ्या शिवाजी राजांच्या हातात तिकडे असलेल्या मठाधिपतींची यादी दिली. जगदंबेचे स्मरण करून राजांनी ती यादी जपून ठेवली. महाराष्ट्र सोडून आग्र्याला येऊन आपण पुरते फसलो आहोत याची महाराजांना जाणीव झाली. दिल्ली दरबारी राजपुतांच्या शब्दाला किंमत नव्हती. बाहेर पडण्यासाठी काही मार्ग निघतो का यावर राजे विचार करू लागले. शिवरायांचे दुःख समर्थांच्या मनाला टोचत होते. समर्थ राजे कालसर्प योगाच्या तावडीतून सुटावेत म्हणून रामाला विनवणी करत होते. भाविक वारकरी विठ्ठलाला साकडं घालत होते. जिजाऊ माता आपल्या भवानी आई पुढे पदर पसरत होत्या. एका शुभदिनी राजगडावरचं धुकं संपलं. तोफांचा धडाका सुरू झाला. प्रत्येक तोफ आग्र्याकडे तोंड करून गरजत होती. शिवकल्याण राजा परत आला.
गोसावी बैरागी वेशात बादशहाच्या पोलादी मुठीतून निसटला. सह्याद्रीच्या हृदयात परत येऊन सुखरूप पोहोचला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. सगळ्या किल्ल्यांवर जरी पटका भगवा झेंडा डौलाने फडकू लागला. समर्थाची या सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. अशी गर्जना करीत समर्थांचा परिवार कोठेही निर्भयपणे हिंडू लागला. शालिवाहन शके 1596 ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या शुभमुहूर्तावर प्रातःकाली शिवाजीराजे छत्रपती झाले. गागा भट्टांनी रत्नजडित राजमुकुट शिवरायांच्या मस्तकावर ठेवला. रायगडावर घोषणा झाली. क्षत्रिय कुलावतंस गोब्राह्मण प्रतिपालक राजा शिवछत्रपती महाराज की जय. रायगडावरच्या तोफांनी सलामी दिली आणि अवघ्या आकाशाला कळलं, शिवनेरीवर जन्माला आलेला शिवाचा अंश आज रायगडावर छत्रपती झाला. आता स्वराज्य हे शिवराज्य. दुःख संपलं. चारी बादशायांना शह देऊन सह्याद्रीच्या कुशीत एक नवी शाही निर्माण झाली, ही शिवशाही. कित्येक शतकांनंतर एक स्वकीय राजा छत्रपती झाला. तो क्षत्रिय कुलवंतास गोब्राह्मण प्रतिपालक हे बिरुद अभिमानानं मिरवू लागला. रायगडाला राजधानीची प्रतिष्ठा मिळाली. तिच्या माथ्यावर फडकणारा शिवशाहीचा भगवा झेंडा पाहून समर्थ रोमांचित झाले. जय जय रघुवीर समर्थ.